the living world. सजीव सृष्टी. A human body grows with height, weight and strength with their increasing age. It takes 18 to 21 years for a human body to completely grow. माणसाची वाढ होताना उंची, वजन, ताकद वाढते. ती वाढ 18 to 21 years पर्यंतच असते. Plants mainly grow by their stem, with some plants growing branches while others do not. The growth of animals is limited to a specific age while plants grow as long as they live. म्हणजे काय की प्लांटची वाढ हे ते जिवंत असोपर्यंत होत राहते, पण बाकीच्यांची मात्र विशिष्ट मर्यादेपर्यंत ॲनिमल्सची ग्रोथ होत असते. We need food for our growth and survival. We are dependent on plants and animals for food. प्लांट स्वतः फूड तयार करतात, पण आपण फूडसाठी प्लांट आणि ॲनिमल्सवर अवलंबून असतो. Plants in the presence of sunlight with the help of chlorophyll present in leaves make their own food. During this process, they inhale carbon dioxide while exhaling oxygen. The reverse happens during respiration, in which plants take oxygen releasing carbon dioxide. वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने अन्न तयार करतात. वनस्पती श्वसन करताना कार्बन डायऑक्साईड घेतात व ऑक्सिजन सोडतात. तसं तुम्हाला त्या पिक्चर मध्ये दिसतंय की व्हाईट ॲरो जे दिसतंय ते फोटोसिंथेसिस प्रोसेस दाखवते आणि रेड ॲरो जी प्रोसेस दाखवते ती कशाची दाखवते, ते रेस्पिरेशनचं. प्लांटचं रेस्पिरेशन कसं होतंय ते दाखवते. रेस्पिरेशन इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग गॅसेस. ह्युमन इनहेल ऑक्सिजन अँड एक्झेल कार्बन डायऑक्साईड. श्वास घेताना ऑक्सिजन घेतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर उच्छवासावाटे टाकतो. कोण करतं बरं हे? मानव. फिशेस ब्रीथ थ्रू गिल्स. मासे गिलद्वारे श्वसन करतात. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय मीन्स आवर रिॲक्शन टू चेंज in surrounding. For example, if we are passing by a bad smelling dustbin, we immediately cover our nose. म्हणजे काय, घडणाऱ्या गोष्टीला प्रतिसाद देणे म्हणजेच काय तर रिस्पॉन्स टू स्टिम्युली. म्हणजे कचऱ्याच्या कुंडी जवळून जाताना आपण लगेच नाकावर हात जातो. फॉलोइंग इज an example of a plant responding to stimuli. In this, as soon as the insect enter Venus flytrap, it immediately closes its leaves. म्हणजे काय तर व्हीनस फ्लायट्रॅप ची पानं मिटतात. कशामुळे मिटतात बरं? तर इन्सेक्ट आल्यामुळे. The process by which a living thing generates a new living things like itself is called reproduction. The bird shown in the picture lay eggs as a form of reproduction. पक्षी अंडे घालतात, तर काही प्राण्यांच्या पिल्लांची वाढ मात्र पोटामध्ये होते. Roses can be grown from cutting. It's not a fast process. It may take a couple of years for a new plant to produce flower. The cutting needs to be taken fresh from a healthy plants. म्हणजे चांगल्या दर्जाच्या गुलाबाची फांदी जर आपण रोवली तर त्यातून सुद्धा नवीन झाड निर्मिती होते. Excretion is the process of eliminating waste substances from the bodies of living things. Plants excrete by shedding leaves. Waste substances stored in the leaves of plants are shed along with leaves. उत्सर्जन ही एक अशी प्रक्रिया आहे की ती आपल्या बॉडीला नको असलेले सर्व पदार्थ बाहेर टाकून देते. रॉबर्ट हुक coined the name cell due to its wide resemblance with the honeycomb cell structure. म्हणजेच काय तर
मधमाशांचे पोळ्यांसारखंच सेल असतात. सेल्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट, unicellular and multicellular. Living things having a single cell are known as unicellular organism. Example, Paramecium and amoeba. एक पेशी असणाऱ्या सेलला युनिसेल्युलर असं म्हणतात. मल्टीसेल्युलर, लिव्हिंग थिंग्स हॅव्हिंग मोर दॅन वन सेल आर नोन ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Example, all plants, animals, insects, birds, etc. are multicellular animals. ज्या सजीवांना जास्त पेशी किंवा जास्त सेल्स असतात त्यांना बहुपेशीय असं म्हणतात. Plants like banana, cabbage, grapes, pineapple are consumed as food. उपयोगी असणारे लिव्हिंग थिंग्स खूप आपल्याला या चित्रांमध्ये दिसत आहे. कोणत्या कोणत्या आहेत बरं? भाज्या, फळे, विविध प्रकारच्या भाज्या आपण खातो. प्लांट्स लाईक ॲलोवेरा, बेसिल, तुलसी, लेमन आर युज्ड ॲज मेडिसिन. औषधी वनस्पती की ज्याचा आपल्याला औषधांसाठी उपयोग होतो अशा वनस्पती आपण आजूबाजूला आपल्या लावल्या पाहिजे. Animals like elephant, camel, buffalo, cow are used for domestic purpose. Sheep is used for wool. दूध, लोकर, वाहतूक करण्यासाठी आपण प्राण्यांचा उपयोग करतो. Some animals and plants around us are harmful to man. For example, mosquitoes and flies spread diseases. Cockroaches, mice, rats destroy our food. Lice, ticks also spread diseases. आजूबाजूचे काही प्राणी आपल्याला हार्मफुल असतात.